तर आज गेलो होतो मार्केटला. बरेच दिवस झाले कोणतीही शॉपिंग नव्हती केली मी स्वतःसाठी आणि सरूसाठी. म्हटलं चला आपले तसेही 2 सण जवळच आले, तर आता शॉपिंग झालीच पाहिजे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट काम म्हणजे ह्या माईकचं होतं. ज्यावेळेसपासून मी नवीन मोबाईल घेतला त्यावेळेसपासून हा माईक माझा अजिबातच त्याला अटॅच होत नाही. Androidला अटॅच व्हायचा पण iPhoneला होत नाही. मला व्हॉईस ओव्हर करायचं राहिलं तर डायरेक्ट मोबाईल मी हातात घेऊन व्हॉईस ओव्हर करत असते. म्हटलं चला आता याचा OTG जर मिळाला तर खरंच खूप छान होईल, पण तो काही मिळाला नाही. त्यांनी मला ऑफर दिला होता, की तुम्ही हा माईक एक्सचेंज करून अजून एक्स्ट्राचे पैसे चार्ज करून दुसरा माईक घेऊ शकता. पण मी ते काही स्किप केलं. म्हटलं सध्या मला कोणताही माईक वगैरे काही घ्यायचं नाही एक्स्ट्राचे पैसे देऊन. आणि नंतर गेलो होतो बर्डीला. आता शॉपिंग करायचं म्हटलं का म्हणजे विचारच येते का म्हणजे सुरुवात कुठून करायची. पण माझं असं असतं की मी सगळं पूर्ण होल टोटल मार्केट फिरत असते. जे काही मला नवीन ट्रेंडिंग दिसलं ना तेच मी घेत असते. आता सगळं फिरून वगैरे झालं, पण समजत नव्हतं सुरुवात कुठून करायची. ज्वेलरी घ्यायची का टॉप वगैरे घ्यायची का अजून काही बघायचं म्हणून. पण मस्त एक छान चाय वगैरे घेतला. तसं काही घरी घेत नाही, पण बाहेर आल्यावर काही हरकत नाही म्हटलं. आणि कधी म्हणजे मला असं वाटते आपल्यासोबत आपली फ्रेंड म्हणा या बहीण जर असली ना, खरं शॉपिंग करायला खूप इझी जाते. म्हणजे चॉईस वगैरे दोघी मिळून जर केला ना तर पटकन असं होते. पण माझ्या बाबतीत असं काही नाही, एकटीला चॉईस करायला लागतं. आणि यावेळेस मी मस्त छान छान अशा ट्रेंडिंग वस्तू काही घेतल्या होत्या. तसंच मला सरूची शॉपिंग करायची होती आणि माझ्या शॉपिंगमध्ये सरूचाही काही वाटा असतो आता. बऱ्याच वेळपासून सरूला भूक लागली होती. ती मला मग काहीतरी घेऊन मागत होती. म्हटलं तिला मस्त अशी सॉफ्टी वगैरे घेऊन दिली आणि तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं, कारण तिच्यासमोर 2 दीदी बसल्या होत्या. त्या तिच्याकडे बघून राहिल्या होत्या. तिला नव्हतं चांगलं वाटत. ती मला येऊन थोडी लिपटून राहिली होती. आणि समोरच एक छान असं फेमस वडापावचं दुकान होतं. तिथून मस्त असं वडापाव पार्सल वगैरे घेतला होता. आता तिथून तर सगळंच आमचं घेणं-देणं झालं होतं. मला अजून मग ट्रेंडिंग चष्मा दिसला. म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून आपली इच्छा आहे, तो ट्रेंडिंग चष्माही घेऊन घेते. आता शॉपिंग तर कंप्लीट झाली होती, पण मग रस्त्यामध्ये जाता-जाता मला आठवलं, अरे आपण हे तर काही घेतलं नाही आहे. मग पुन्हा अजून दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. मला पाहिजे होती मेहंदीची कोन, जे की मोमीनपुऱ्याला खरंच खूप छान मिळते. कलर पण छान चढते आणि लवकर म्हणजे निघते पण. तर पण तिकडे जायला काही अजिबातच वेळ होता नाही, मग त्यामुळे मी स्किप केलं आणि इथूनच जे काही आहे ते सामान वगैरे घेतलं आणि असा आजचा दिवस होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.